हायवेवर घडली। या सर्व कुटुंबाच्या बाबतीत यांना शासकीय मदत झाली पाहिजे याच्यासाठी तहसीलदारांना मी ज्या दिवशी घटना घडली ही सुद्धा तुमच्या CCTVचे फुटेज वगैरे तुम्ही तुमच्या चॅनलवर सगळे दाखवलेले, मी ते बघूनच मला पहिल्यांदा बातमी तुमच्या TV9लाच मी बघितली होती। एवढं म्हणजे भयान परिस्थिती ते असताना तहसीलदारांना पण सूचना दिल्यात की यांच्या सर्वांना शासकीय मदत झाली पाहिजे। वैयक्तिकरित्या सुद्धा मी आज माझ्या नेतृत्वांना पण बोलणार आहे आणि प्रत्येक कुटुंबातील ज्या एक मुलांना शिक्षणाची काय पालकत्व आम्हाला घेता येते त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहे, जेणेकरून या कुटुंबाला काहीतरी मदत, आता हे मदत केल्याने काही माणूस परत येणार नाहीये, पण आपलं काम आहे की त्यांना काहीतरी म्हणजे मदत झाली पाहिजे। आणि बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मी सुद्धा काही आर्थिक मदत त्यांना कुठल्या एखाद्या फाउंडेशनच्या वतीनं करायचा प्रयत्न करणार आहे आणि शासकीय मदत जी व्हायची ती पण होणार आहे। म्हणजे ते करण्यासाठी सुद्धा शासनाला सगळ्याला सूचना केल्या, त्या पद्धतीने शासकीय मदत पण होईल। तहसीलदार पण माझ्यासोबत होते, परत नायब तहसीलदार 4-5 ठिकाणी होते, तहसीलदार 2 ठिकाणी होते। त्यांनी सर्वांनी सांगितलं की आम्ही सर्वजण हे सगळे कागद करतो। आज आपण इथं रांजणीमध्ये आहोत, इथल्या एक जाधव ह्यांचं कुटुंबाचं एक करंडे कुटुंबाचं फक्त एक राहिलेलं आहे दाखल करायचं प्रकरण, ते 2 दिवसात दाखल करतो बोलले आणि दाखल झाल्याच्या नंतर त्यांना पण शासकीय मदत मिळेल। पण शासकीय मदत हा विषय तेवढ्यापुरता मर्यादित आहे, कारण शासकीय मदत केल्यामुळं काही माणूस परत येणार नाही, पण दुःखात कमीत कमी आम्ही पण सामील आहोत। अशा पद्धतीचे एक शासकीय जी योजना असते त्या योजनेचा भाग म्हणून एक आपण शासकीय मदत होईल, आम्ही वैयक्तिकरित्या खासदार म्हणून करू। आणि या सर्व 6 कुटुंब परत काही अपंगत्व आलेले आहेत, अपंगत्वाला पण काही मदत करता येते कधी बघणार, कारण 2 मुलं आहेत ज्यांना की मी भेटून आलोय आज, ते पण जवळपास एक 2-3 जणांना म्हणजे काही हे कोणाला पायाला इंजुरी फ्रॅक्चर झालंय, कोणाच्या हाताला लागलंय, कोणाचा पाय मोडलाय, कुठे क्रॅक झालेत, अशा यांना पण काही मदत मिळेल, त्या पण सूचना दिलेल्या आहेत। आणि या सर्व घटनेतून आपण एकच केलं पाहिजे की आपण सर्वांनी या घटनेतून यांना दुःखातून सावरण्याचं परमेश्वरांना ताकद देऊ अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करणार आहे। कारण हा एवढा मोठा दुःखाचा डोंगर या 6 कुटुंबावर तर आहेच मयत झाल्यामुळं, त्याच्यामुळे यांचे सर्व करते गेल्यामुळं या घटनेला बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठं दुःख झालं, गेवराई तालुक्याला आणि या कुटुंबाला पण झालं। याच्यामधून सावरायची त्यांना इच्छाशक्ती देऊ। नक्कीच एक रस्ता सुरक्षा समितीकडे अहवाल सुद्धा सादर केला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं आणि त्या अहवालामध्ये असं धक्कादायक माहिती समोर आली आहे की जो कारखान्याचा परिसर आहे त्याच्या समोरचा तिथेच ते ब्रिज खाली घेतला गेला आणि ते तांत्रिकदृष्ट्या चुकीचं आहे। तो ब्रिज तिथं का खाली घेतलाय किंवा काय झाले, कशा घटना घडल्यात, त्या नॅशनल हायवेच्या MD सह सर्वांना बोलवणार, त्याच्या आरो कलेक्टर मी अशी बैठक घेऊन त्याच्यामध्ये काय आहे प्रकार तो बघून आपण त्याला काय उचलावं लागतंय का आणखी काय करता येते टेक्निकली दृष्ट्या तो करेक्ट करायचा प्रामाणिकतेने प्रयत्न करेल, कारण तो नॅशनल हायवे आहे आणि तो केंद्र शासनाची अखत्यारीत आहे आणि केंद्र शासनाचा एक सदस्य या नात्याने ती माझी जबाबदारी आहे, मी ती 100% पार पाडेल। नक्कीच दुसरा तुम्ही आंदोलनाला सुद्धा भेट दिली, गेवराई तालुक्यातलं 140 गावचं आंदोलन आहे, काय तिथे मुद्दे उपस्थित केले गेले आंदोलकांकडून आणि तुम्ही काय आश्वासित केलं? हे बघा, बीड जिल्ह्याच्या बाबतीत पाणी हा ज्वलंत प्रश्न आहे, त्याचाच एक भाग म्हणून गेवराई तालुक्यातील जवळपास गेवराई असेल, शिरूर असेल, बीड तालुक्यातले 100 ते 150 गावाचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे।